वेलकम टू द बेस्ट लर्नर. आज आहे 15 मार्च 2025. तर 15 मार्च 2025ला करंट अफेअरचे जेवढे काही प्रश्न बनू शकतात तेवढे तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर चला चालू करूया. सर्वात पहिला प्रश्न आहे, सार्वजनिक आरोग्य सेवेवरील 9वे राष्ट्रीय शिखर परिषद कुठे आयोजित करण्यात आले आहे? तर पहिला ऑप्शन आहे ओडिसा, महाराष्ट्र, तेलंगणा आणि कर्नाटक. तर चला याचं उत्तर पाहूया. तर आहे ए ओडिसा. आता याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला देतो. केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी 28 फेब्रुवारी 2025 रोजी ओडिशातील पुरी येथे सार्वजनिक आरोग्य सेवेतील चांगल्या आणि प्रतिकृती पद्धती आणि नवोपक्रमावरील 9व्या राष्ट्रीय शिखर परिषदेचे उद्घाटन केले. ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी आणि इतर मान्यवरांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली. 2 दिवसाच्या या शिखर परिषदेमुळे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना सार्वजनिक आरोग्य सेवेतील सर्वोत्तम पद्धती आणि नवोपक्रमांचे प्रदर्शन करता येते. सहभागी सार्वजनिक आरोग्य आव्हानांना तोंड देण्यासाठी इतरांच्या अनुभवांमधून ज्ञान सामायिक करतात आणि शिकतात. 8वी शिखर परिषद मे 2022 मध्ये गुजरातमधील केवडिया येथे आयोजित करण्यात आली होती. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान या शिखर परिषदेचे आयोजन करते. तर तुम्हाला डिटेल माहिती समजलीच असेल. तर पुढचा प्रश्न पाहूया. बातम्यांमध्ये दिसणारा मिनव्रेयिया घाटी बोरेलिस कोणत्या प्रजातीचा आहे? ऑप्शन आहे कोळी, मुंगी, बेडूक आणि साप. उत्तर आहे त्याचा सी हा बेडूक प्रजातीचा आहे तो. तर त्याविषयी सविस्तर माहिती पहा. पश्चिम महाराष्ट्रातील संशोधकांना मिनर्वय्य घाटी बोरेलिस नावाची एक नवीन स्थानिक बेडूक प्रजाती सापडली. ती महाराष्ट्रातील सह्याद्रीच्या वायव्य घाटातील महाबळेश्वर येथे आढळली. हे नाव घाटी म्हणजेच पश्चिमेसाठी संस्कृत आहे आणि बोरेलिस म्हणजे उत्तरेसाठी लॅटिन, ज्याचा अर्थ वायव्य घाटातून असा होतो. यावरून आले हे मिनेर्वरीय वंशाचे आहे, ज्याला सामान्यतः क्रिकेट बेडूक म्हणून ओळखले जाते. या बेडकांच्या पोटावर समांतर रेषा असतात आणि ते उभे प्राणी किंवा लहान झऱ्यांजवळ घरटे बांधतात. त्यांचे आवाज नायटिंगेल सारखे असतात आणि नरांचा प्रजनन आवाज या वंशाचा अद्वितीय असतो. पुढचा प्रश्न पाहूया. अलीकडेच बातम्यांमध्ये दिसणारी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी म्हणजेच ART प्रामुख्याने कोणत्या आजारासाठी वापरली जाते? ऑप्शन आहे ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV. दुसरा ऑप्शन आहे हर्पस सिम्प्लेक्स व्हायरस, हा पण HSV, हिपॅटायटिस, कोविड-19. तर उत्तर आहे त्याचं ए ह्यूमन इम्युनोडिफिशियन्सी व्हायरस म्हणजेच HIV. पहा याविषयी माहिती. सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना HIV असलेल्या लोकांसाठी अँटी रेट्रोव्हायरल थेरपी औषधांचा साठा, खरेदी पारदर्शकता आणि औषधांच्या गुणवत्तेबद्दलच्या चिंता दूर करण्याचे निर्देश दिले. ART ही औषधांचे संशोधन आहे जी मानवी इम्युनोडिफिशियन्सी व्हायरसने चे शरीरातील स्तर कमी करून त्यावर उपचार करते. HIV CD4 पेशी, ज्याला मदतनीस T पेशी देखील म्हणतात, हे नष्ट करते. रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करते आणि संसर्गाचा धोका वाढवते. ART HIV बरा करू शकत नाही, परंतु विषाणूला वाढण्यापासून रोखून निरोधी रोगप्रतिकारक शक्ती राखण्यास मदत करते. 2 ते 4 ART औषधांचे संशोधन प्रभावीपणा सुधारते आणि प्रतिकार कमी करते. जर विषाणूचा भार पुरेसा कमी असेल तर रक्त चाचण्यांमध्ये HIV शोधता येत नाही. पुढील प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने मेक द वर्ल्ड
वेअर खादी मोहीम सुरू केली आहे? कोणत्या संस्थेने मेक द वर्ल्ड वेअर खादी मोहीम सुरू केली आहे? ऑप्शन्स आहे ॲडव्हर्टायझिंग एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया म्हणजे AAAI, खादी आणि ग्रामोद्योग आयोग त्यालाच आपण KVRC म्हणतो, वस्त्रोद्योग मंत्रालय आणि नीती आयोग. तर उत्तर आहे त्याचं जाहिरात एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडिया. आता याविषयी नोट्स पहा. मेक द वर्ल्ड वेअर खादी मोहीम ही जाहिरात एजन्सीज असोसिएशन ऑफ इंडियाने माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या मदतीने सुरू केली आहे. भारताच्या कापड वारशाचे जागतिक फॅशन ट्रेंडशी मिश्रण करणे आणि खादीला जागतिक ब्रँड बनवणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. ही मोहीम देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील जाहिरात व्यावसायिक आणि फ्रीलान्सर लक्ष्य करते. ही जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचा वेव्ज म्हणजे भाग आहे. मीडिया आणि मनोरंजन उद्योगाच्या चर्चा, सहकार्य आणि नवोपक्रमासाठी वेव्ज एक प्रमुख व्यावसायिक म्हणून काम करते. शेवटचा प्रश्न आहे, कोणत्या संस्थेने तिमाही घर किंमत निर्देशांक म्हणजेच HPI जारी केला आहे? ऑप्शन्स आहे भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड, भारतीय रिझर्व्ह बँक, नीती आयोग आणि अर्थ मंत्रालय. उत्तर आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI. RBIने 27 फेब्रुवारी 2025 रोजी डिसेंबर 2024 ते 25च्या तिमाही घर किंमत निर्देशांक जारी केला. 24-25च्या तिसऱ्या तिमाहीत अखेर भारतीय HPI 3.1% वाढला, जो मागील तिमाहीच्या 4.3% आणि गेल्या वर्षीच्या 3.8% पेक्षा कमी आहे. डेटा 10 प्रमुख शहरांमधील व्यवहारांवर आधारित आहे. ते 10 शहर कोणते? तर अहमदाबाद, बेंगळूर, चेन्नई, दिल्ली, जयपूर, कानपूर, कोची, कोलकाता, लखनौ आणि मुंबई. कोलकातामध्ये सर्वाधिक वार्षिक HPI वाढ झाली, तर कानपूरमध्ये सर्वात कमी 0.1% झाली. तिमाही आधारावर HPI 0.4% वाढला. बहुतेक प्रमुख शहरांमध्ये किंमत वाढ नोंदवली गेली आहे. तर आजच्यासाठी एवढेच. थँक्यू अँड हॅव अ गुड डे.